मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खोपोलीला आणि आता आपण जात आहोत केपी वॉटरफॉलला। सकाळी 5 वाजता आपण कुर्ला स्टेशनवरून लोकलने बसलो आणि साधारण 7 वाजता आपण आता खोपोलीला पोहोचलो आहोत आणि आता आपण जाऊ केपी वॉटरफॉलला। तुम्ही माझ्यासोबत राहा। मित्रांनो, हे दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिर पासून आपल्याला या साईडला आता जायचं आपल्याला इकडं। मित्रांनो, ट्रॅक छोटा आहे पण मजा खूप येते आपल्याला आणि आता आपल्याला त्या डेस्टिनेशन पर्यंत जायचं आहे। ते वर दिसतंय ना आपल्याला, तिकडे आहे केपी वॉटरफॉल आणि आपण आता तिकडे जात आहोत। मित्रांनो, हा रस्ता बघा किती डेंजर आहे। आपण जात आहोत। तुम्हाला तुमचा प्रत्येक पाय सांभाळून ठेवणं आहे। छोट्या छोट्या पायऱ्यात बघा। चला जाऊ आता। प्रत्येक पाय नीट बसल्यावरच तुम्हाला पुढची स्टेप घ्यायची असती, तोपर्यंत तुम्हाला थांबून घ्यायचं थोडंसं। हे बघा, खोपोली शहर पूर्ण दिसते आपल्याला इथून। हे बघा, माझे मित्र चढतायत खालून। मी पहिल्यांदाच चढतोय मित्रांनो, त्याच्यामुळे मला पण थोडी भीती वाटते। ओके, अजून किती बाकी आहे? अरे बापरे, हे बघा पुन्हा हा रस्ता वर चढायला। फक्त हळूहळू हळू। फायनली आपण वर पोहोचलेलो मित्रांनो। ऍक्च्युअली आम्ही रस्ता विसरलो होतो, पण काही मित्र आम्हाला भेटलेत, ते आम्हाला वर घेऊन आलेत। हा व्ह्यूज बघा। थोड्या वेळात आपण वर केपी वॉटरफॉलला पोहोचू। आणि सध्या आपल्यासोबत 2 केरळचे मित्र पण आहेत, ते आपल्यासोबत आहेत। आपण त्याच्यासोबत वर जातोय। ते इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्लेसेसला फिरण्यासाठी आलेले आहे। खरंच खूप मजा येते मित्रांनो। तुम्ही छोटा ट्रॅक आहे, 1-2 घंट्याचा ट्रॅक आहे, पण तुम्हाला यायलाच पाहिजे। आता पुढे तुम्हाला व्ह्यू दिसेल, खूपच जबरदस्त। मित्रांनो, फायनली आपण केपी वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे। हे बघा, आता मी एक्साइटेड आहे की इकडून ट्रेन येईल आणि आपल्याला बघायला भेटेल। बघा, आपल्यासोबत काही मित्रांनी जॉईन केलेलं आपल्यासोबत,
त्यांनी आपल्याला भरपूर मदत केली. चला आता आपण तिकडे जाऊयात. मित्रांनो भरपूर धमाल आणि भरपूर मजा आहे. आणि एवढं काही रिस्की नाही आहे मित्रांनो, तुम्ही येऊ शकता. क्या बात आहे मित्रांनो, आपण किती लकी आहे. तेव्हा तिकडून ट्रेन पण आली तुरंत. मित्रांनो आता आपला केपी वॉटरफॉल झालेला आहे आणि आपण आता झैनत वॉटरफॉलला जात आहोत. पुढे ट्रेकिंग अवघड आहे पण मजा आहे. आपल्यासोबत मित्र आहे, हळूहळू चालतो. आपली खाली उतरायची. खूप खोल आहे तो तसं.
मित्रांनो आता पाऊस सुरू झालेला आहे, आता मजा येणार बघण्याची. मित्रांनो उतरताना हा पॉईंट तुम्ही खूप सांभाळून उतरा. हा पॉईंट थोडा खूपच रिस्की आहे. मित्रांनो जोरात पाऊस सुरू झालेला आहे. आपण आता खाली उतरत आहोत. एक जे तुम्हाला मी आधी स्पॉट दाखवला होता तो तुम्हाला खूप सांभाळून उतरणं आहे. तो जो आधीचा स्पॉट आहे तो तुम्हाला खूप हळूवार चढणं आणि उतरणं आहे. थोडं रिस्की वाटतं मला तिथं. बाकी आता आपण झेनेत वॉटरफॉलला जाणार आहोत आणि आपण तिथं खूप धमाल करणार आहोत. आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत. निसर्गाचा आनंद घेत घेत आपण आता खाली उतरत आहोत. मित्रांनो तुम्ही पण कधी ट्रॅकिंग केलं नसेल ना तर बिंदास निघा, काही होत नाही. मी आणि माझा मित्र इथं आलो होतो आणि इथं आम्हाला काही अंबरनाथचे मित्र भेटले. ॲक्च्युली हा ट्रॅक आम्हालाही माहीत नव्हता. ॲक्च्युली आम्ही थोडं भटकलो होतो. नंतर या मित्रांनी या आधी इथं आले होते. मग आम्ही त्यांच्यासोबत हा ट्रॅक पूर्ण केलेला आहे. आता आम्ही त्यांच्यासोबतच झेनेत वॉटरफॉलला पण जात आहोत. मित्रांनो आपण झेनेत वॉटरफॉलला जात आहोत. आपले मित्र आहे सर्व पुढं बघा ना जरा. आय थिंक तो तिथं आहे, तो असू शकतो. आपण पोहोचलोय वॉटरफॉल जवळ. खालूनही जाऊ शकतो पण चला आता आपण वरून जाऊयात. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे झेनेत वॉटरफॉलला. खूपच सुंदर असं दृश्य आहे बघा. त्या ठिकाणी तुम्ही खायला तिथं पाणी मक्का मॅगी तुम्हाला खायला भेटेल. हे बघा मित्रांनी आपण फुल एन्जॉय केलेला आहे. मित्रांनो आपलं केपी वॉटरफॉल आणि झेनेत वॉटरफॉल कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण जात आहोत गगनगिरी महाराजांच्या मठाला जात आहोत. मित्रांनो हा स्टेशनचा रोड आहे. हा इथे एक स्मारक आहे आणि इथून आपल्याला असं सरळ चालत गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जायचं आहे. हा बघा तिथून पुन्हा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. आज रविवार असल्या कारणानं भरपूर गर्दी आहे. मित्रांनो पावसाळा तर चालूच आहे पण आज होता रविवार त्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढण्यास भेटले नाही. पण पुढच्या वेळेस आपण नक्की हा एक व्हिडिओ बनवू. या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत प्रसाद असतो. यासाठी तुम्हाला 20 रुपयाचं कुपन घ्यावं लागतं.
मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.